शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख शिरूर कासा बांधवांनो, आज शिरूर शहरातील नागरिकांच्या वतीने शिरूर तालुक्याच्या वतीने जे अजितदादांच्या बाऱ्यामध्ये आमदार रोहितदादा पवार हे स्वतः लढत आहेत की अजितदादांचा अपघात अजितदादांचा खरंच अपघात झालेला आहे का अजितदादांचा खरोखर घात केलेला आहे. खरं तर हा विषय इतका महत्त्वाचा आहे. अजितदादा म्हणजे या महाराष्ट्रातील असणारे उपमुख्यमंत्री आणि या एका पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आहेत. मग एक विचार पडतो, आपण सहज एखादं आपल्या रानातलं आपल्या घरातलं पाळीव एखादा प्राणी जर अचानक मेला कशाने तर आपण त्याची चौकशी करतो. एखादा व्यक्ती गेला असेल, घातपाताने गेला असेल किंवा कशाने गेला असेल तर आपण त्या माणसाची आपण चौकशी करतो. त्याचं काय झालं बाबा हा मोठा सर्वसामान्य लगेच प्रश्न पडतो. तर मग लाखो दिलावरती लाखो लोकांवरती करोडो लोकांवरती अजितदादा राज करीत होते. अजितदादांना मानणारा वर्ग म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे. मग हा प्रश्न पडतो, तो रोहितदादांना प्रश्न पडला, तो प्रत्येकांना प्रश्न पडलेला आहे. आम्हाला देखील प्रश्न पडला. मग आम्ही देखील आमदार रोहितदादा पवार हे अजितदादांच्या बाऱ्यामध्ये स्वतः एकटे लढत आहेत. म्हणून आम्ही देखील शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने अजितदादाचे इथले अजितदादा पक्षाचे भावी नगराध्यक्ष प्रवीणजी मंगळूरकर यांच्या कंपनीसह आम्ही आज हा जो अजितदादाच्या बाऱ्यामध्ये घातकी अपघात याचा न्याय खरं तर लागला पाहिजे. तर एवढा मोठा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विमान अपघातामध्ये जात असेल तर मग त्या विमानामधील जो ब्लॅक बॉक्स होता त्याचं काय झालं याचा जर समजा निर्णय लागत नसेल, हा विषय जर जनतेसमोर येत नसेल, जनतेला जर समजा समजत नसेल की अजितदादा खरोखर ऍक्सिडेंटमध्ये एक्सपायर झालेत का अजितदादाचा गेम करून अजितदादाला मारले, हा जनतेमध्ये प्रश्न आहे. आम्हाला देखील तोच प्रश्न पडलेला आहे. म्हणून आम्ही या शिरूर तालुक्याच्या वतीने रोहितदादांना पाठिंबा म्हणून एक स्वाक्षरी आम्ही या ठिकाणी आज राबवत आहेत सगळ्या आमच्या मित्र कंपनीच्या वतीने. खरोखर जर समजा अजितदादांचाच निर्णय लागत नसेल तर मग ह्या गोरगरिबांचं काय होईल. जर उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे राहिलेले अख्खा महाराष्ट्र नव्हतं देश सांगतो अजितदादांना, जर अजितदादांचा निर्णय लागत नसेल तर आमच्यासारख्या गोरगरिबाला जर समजा मारलं, चालता चालता रस्त्यात बी मारलं तर मग गरीबाचा तर न्याय लागणं लांबच राहिलं. जर अजितदादांनाच न्याय भेटत नसेल, अजितदादाच्या बाऱ्यामध्ये जर समजा जनता समभ्रमामध्ये असेल तर मग या गोरगरिबांचा न्याय मागणार कोण. चालता चालता एखाद्याला मारलं, खून केला, मर्डर केला तर मग त्या गरीबाच्या खून मर्डरला न्याय भेटेल कसा. तर आधी अजितदादांचाच न्याय जर समजा जनतेसमोर येत नसेल, अजितदादाचा घात झालाय का अजितदादाला कट करून मारण्यात आले, हा जर समस्या जनतेसमोर येत नसतील तर मग गोरगरिबाचं काय, गोरगरिबाला न्याय कसा भेटणार. तर अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री होते. अजितदादाचा न्याय जर समजा रोहितदादा सारख्या माणसांना न्याय मागण्याची वेळ येत असेल, स्वतः सरकारमध्ये होते, स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, स्वतः त्यांच्या पक्षाचे पक्षाध्यक्ष आहेत. एवढ्या मोठ्या माणसाचा जर निकाल लागत नसेल, एवढ्या मोठ्या माणसाची निकालाची प्रतीक्षा असेल, एवढ्या मोठ्या अजितदादाची जर समजा निकालाचा लोकांमध्ये समभ्रम असेल तर गरीबाचं काय होईल. गरीबाला न्याय कसा भेटेल, गरीबाला न्याय कसा भेटेल. अजितदादाचा खरोखर अपघात झालाय जोपर्यंत हे जनतेसमोर येत नाही. याच्यानंतर अजितदादाच्या पक्षाच्या लोकांच्या वतीने शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने व तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने अजितदादासाठी आम्ही 100% एक दिवस तालुका बंद ठेवून सर्व जनतेला या शिरूर चौकामध्ये आणून अजितदादांचा घात अपघात आम्हाला न्याय द्या म्हणून
त्यामुळे आम्ही 100% रोहितदादाच्या पाठिंब्यासाठी रोहितदादा एकटा लढत आहेत म्हणून रोहितदादाला पाठिंबा म्हणून आम्ही स्वाक्षरी करत आहेत. याच्यानंतर 100% तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. अमर रहे